तर एकीकडे माजी महापौर श्रद्धा जाधव यांना विरोध होत असतानाच दुसरीकडे विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर यांनाही विरोधाचा सामना करावा लागतोय। महापौर स्नेहल आंबेकर यांना वॉर्ड क्रमांक 195 मधून उमेदवारी निश्चित झाली आहे, पण याला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध आहे। वरळी भागात स्नेहल आंबेकर यांना विरोध करण्यासाठी वरळी विभागात मोठ्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत। विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या कार्यालयावरही शिवसैनिकांना धडक मोर्चा काढलाय। दरम्यान विकासाच्या मुद्द्यावर भाजपात प्रवेश करणारे ठाण्यातील माजी काँग्रेस नगरसेवक आणि भाजप विभागीय उपाध्यक्ष संजय घाडीगावकरांनी भाजपला रामराम ठोकलाय। घाडीगावकर ठाण्यातील वागळ इस्टेट भागात विकास आघाडीच्या नावाने 16 पेक्षा अधिक जागा लढवणार आहेत। ठाण्यात भाजपच्या तिकीट वाटपात घाडीगावकर आणि त्यांच्या समर्थकांना डावलल्याने नाराज घाडीगावकरांनी भाजपची साथ देखील आता सोडली आहे। राजकीय सेटिंग जी असते प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक पॅनलमध्ये, त्या राजकीय सेटिंगचा बळी आमचे उमेदवार ठरले की हे लोक आम्हाला टाळतायत, आम्हाला अवॉइड करतायत। आज आमच्यासोबत प्रवेश करणाऱ्या हांडोरेंनाही तिकीट दिलं गेलं नाही। आम्ही अपक्षच लढणार आणि जे नगरसेवक आमचे उमेदवार नगरसेवक बनतील ते ठाणेकरांच्या कोर्टात जातील, ठाणेकरांना विचारतील की आपण सत्ताधाऱ्यांना मदत करायची का विरोधकांमध्ये बसायचं। जो निर्णय ठाणेकरांचा असेल त्या निर्णयावरच आम्ही आमचं कामकाज करू।